उपवासाचा लाल भोपळ्याचा पराठा. आज उपवास आहे माझा म्हणून मी केले. ते तुम्हाला पण शेअर केलंय मी. ते कसं वाटते रेसिपी बघा आणि नक्की करा. चला तर आपण बघूया पुढे काय काय कसा कसा करायचा पराठा लाल भोपळ्याचा उपवासासाठी. नमस्कार. मी आज करते उपवासाचा पराठा. मी त्यात लाल भोपळा घालणार आहे. लाल भोपळ्याचे उपवासाचे पराठे करते. आता लाल भोपळा मी बिया काढून स्वच्छ धुवून घेतलाय. तर तो किसून घेते आणि मग पुढची कृती दाखवते. भोपळा मी किसून घेतलाय. त्याच्यात आता बाकीचे पदार्थ घालूया पटापट. कोथिंबीर आहे. तुम्ही उपवासाला जर कोथिंबीर खात नसाल तर नका घालू, पण कोथिंबीरीने आणखीन चव छान येते. 1 चमचा जिरे, साधारण एक अर्धा इंच आलं किसते याच्यातच. हे हा 1/2 किलो भोपळा घेतलेला आहे, लाल भोपळा मी. त्याच्यात मीठ घालूया. मग थोडंसं पाणी सुटेल त्याला. चवीनुसार मीठ, लाल तिखट, हिरवी मिरची पावडर अर्धा पाऊण चमचा. तुम्हाला जसं कसं तिखट आवडतं त्याप्रमाणे घाला. आता हे मी आधी थोडंसं मिक्स करून घेते. लाल भोपळा अतिशय पौष्टिक आहे. हे विटॅमिन युक्त आणि म्हातारपणी विस्मरण होत नाही यांनी. लाल भोपळा जर रोज आहारात ठेवला तर हे विटॅमिन भरपूर असतं त्याच्यात. आता एक आपण भाजलेले साबुदाण्याचं पीठ आहे. भाजलेले साबुदाणा भाजून घेतलेलं आहे पीठ आणि त्याचं पीठ केलेलं आहे. तुम्ही मिक्सरवर पण करू शकता, छान होतं मिक्सरवर. साबुदाणा खमंग भाजून घ्यायचा. फार लाल नाही करायचा पण. हे 3 डाव घेतलेत मी. आणि वऱ्याच्या तांदूळाचं पीठ आहे, म्हणजे भगरीचं पीठ आहे, भगर. हे 1 चमचा घालते. याने खुसखुशीत होतात खूप. नुसतं साबुदाणा घातला की जरा मऊ होतात. तरी मी पाणी घालून मळून घेते. लाल भोपळा उपवासाला चालतो आणि म्हणजे आम्ही तरी खातो. आता मी पीठ सगळं मळून घेते. आपण जसं पोळ्यासाठी किंवा पराठ्यासाठी कणिक मळतो तसंच मळायचं. फार घट्ट नाही करायचं, कारण हे फुगत जातं साबुदाण्याचं पीठ. थोडं साईलच ठेवायचं. जसा जसा वेळ जाईल पाणी घालू तसं ते फुगत राहतं. तर मी छान मळून घेते आणि मग पुढचं दाखवते. हे बघा, छान आपलं पीठ मळून झाले, मस्त गोळा करून ठेवले. आता त्याची पराठी करूया. एक मी थालपिठासारखं केलंय, तव्यावर लावून घेतले. तव्याला तेल लावले आधी आणि त्याच्यावर थापून घेतले थालपिठासारखं. आता त्याच्या हे जे होल पडले त्याच्यात तेल घालते. आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटात होतं. झालं की दाखवते तुम्हाला. हे बघा, मी झाकण काढलंय. किती छान झालंय बघा.
हे बघा, आणि इझी निघालं एकदम. हे बघा काय सुंदर झालं. हे बघा थोडंसं एकदा परत टाकते. गॅस बंद करते. हे बघा कसा झालाय. आता मी हे लाटून दाखवते. हे प्लास्टिकच्या कागदावर लाटावे लागतात. नंतर ह्याला तेल लावून घेतलंय मी. थोडं गोळ्याला पण लावते. असं थोडं थापून घेतलं तरी. आणि या वरच्या कागदाला पण लावले ते. फार पातळ नाही करायचं. तर तवा गॅसवर ठेवायचा. एवढं तव्यात टाकलंय मी. तवा गॅसवर ठेवलेला आहे. त्याच्यावर झाकून ठेवायचं. मी आणखीन एक लाटून घेते. तेल लावले ते. तेवढ्या भोपळ्यात 4 झाले. 1 2 3 4. मी जरा मोठे मोठे आणि जरा जाड केलेत. हा त्याला काय टाकलं. थोडं तेल घालूया बरं.
कशी वाटली रेसिपी? तुम्ही कधी खाल्ला नसेल ना लाल भोपळ्याचा पराठा उपवासाचा? सारखी सारखी हे बघा, मी सगळे पराठे करून घेतलेत. कसे झालेत हे बघा. याच्यात लोणी घातले मस्त ताजं, दही, कोथिंबीर. मी ह्याच्याबरोबर हिरवी चटणी पण करू शकता उपवासाची, किंवा गोड लोणचं उपवासाचं. हे बघा, हे बघा कसं खुसखुशीत झालं आहे, मस्त झाला. तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि उपवासाला करून बघा नक्की लाल भोपळ्याचा पराठा उपवासाचा. चला आता मी खाते. आज माझा उपवास आहे म्हणून मी केलं आहे आज हे. माझी रेसिपी बघितलीत त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.